हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? तर तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलंच की आम्ही गौरीला साडी नेसवत होतो. मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या-उठल्या पहिल्यांदा आम्ही गौरीला साडी वगैरे नेसवायला घेतली. कारण आमच्याकडे फक्त काही तासच होते. आम्हाला खूप कमी वेळ होता आणि आम्हाला खूप फास्ट आवरायचं होतं सगळं. मग आम्ही गौरीचं पहिल्यांदा सगळं आवरून घेतलं. त्याच्यानंतर मग सगळं बाकीचं डेकोरेशन करायला घेतलं. थीमनुसार ज्या गोष्टी लागत होत्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या आणि माझा होता उपवास, सो मी मग इकडे खिचडी वगैरे बनवून घेतली. उपवासाचे पापड वगैरे तळले होते आणि मग ते सगळं आम्ही खाऊन घेतलं. त्याच्यानंतर परत लागलो तयारीला. जे काही बाकी होतं ते पटपट सगळं आवरून घेतलं, कारण आम्हाला खूप वेळ कमी होता. मग पटपट सगळं आवरून घेतलं. शेवटी मग आम्ही रांगोळी काढायला घेतली आणि आमच्या मम्मीने ना थीमनुसार बघा किती सुंदर रांगोळी काढली होती. ती खरंच खूप सुंदर रांगोळ्या काढते आणि त्याच्यानंतर आहे ना मग आमचं सगळं कंप्लीट झालं होतं. आणि हे बघा फायनल लूक आमचा असा होता आणि इतकं छान झालं होतं ना सगळं. मला इतकं आवडलेलं आणि वातावरणसुद्धा इतकं प्रसन्न झालं होतं ना. खरंच गौरी गणपती जेव्हा घरी येतात ना, खरंच वातावरण इतकं प्रसन्न होतं ना, इतकं छान वाटतं. त्याच्यानंतर आहे ना मग आम्ही सुद्धा जेवण करायला घेतलं. मस्त असं जेवण करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आमच्या घरी सगळ्या बायका आल्या होत्या हळदी-कुंकवासाठी, गौरी बघण्यासाठी. मग आम्ही पण गेलो होतो सगळ्या गावामध्ये गौरी वगैरे बघण्यासाठी, हळदी-कुंकवासाठी आणि मग घरी आल्यानंतर आहे ना, मी माझा फेस बघितला तर पूर्ण हळदी-कुंकवाने असा झाला होता. पण मला हळदी-कुंकू लावायला खरंच खूप जास्त आवडतं आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी वगैरे आलो. घरी आल्यानंतर पण बायका येत होत्या हळदी-कुंकवासाठी आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी आहे ना, सगळं काढायला घेतलं आम्ही. खरंच काढताना आहे ना, खरंच नको वाटत होतं. गौरी खरं तर एकाच दिवसासाठी येतात, पण अजून पाहिजे होते खरं तर. असं वाटत होतं नको काढायला सगळं, पण तसं नसतं. मग त्याच्यानंतर आहे ना, गौरायांसाठी मी शेवयांचा भात बनवला होता. कारण विसर्जनाच्या दिवशी गौरायांना शेवयाच्या भाताचा प्रसाद असतो, सो ते बनवून घेतलं. मग सगळ्या बायका वगैरे आल्या त्यांनी मग ते काय करतात गौरी विसर्जनासाठी प्रोसेस ते त्यांनी केली. मग त्याच्यानंतर आम्ही पण दुसऱ्यांच्या घरी ते करण्यासाठी गेलो आणि मग सगळ्यांच्या घरी गौरीचं विसर्जन झालं. थँक